प्रश्न घेऊन आलेलो आहे. सरळ सेवा भरती, MPSC अशा सर्वसाठी एक वन लाइनर घेऊन आलेलो आहे. हे वन लाइनर त्याच्या आजूबाजूचे 2-3 प्रश्न देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला आपण सुरू करूयात. ओके. रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? पहिला प्रश्न आहे, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? सर्वांना उत्तर माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर उत्तर द्या. चला तर पहिल्या प्रश्न उत्तर बघा. रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरतात? तर त्याचं उत्तर आहे बघा मित्रांनो, स्फिग्नोमॅनोमीटर. लिहा, नाव खूप मोठं आहे, अवघड आहे. स्फिग्नोमॅनोमीटर. उत्तर काय तर स्फिग्नोमॅनोमीटर. हे नाव खूप मोठं आहे, लक्षात ठेवा. रक्तदाब हा कसा मोजतात? सहसा आता आपण पाहणार आहे की रक्तदाब हा नेमका कसा मोजला जातो. धमन्याच्या आतील भित्तिकेवर मोजला जातो की शिरेच्या आतील भित्तिकेवर मोजला जातो? तर त्याचं उत्तर आहे तर धमन्यांच्या आतील भित्तिकेवरती रक्तदाब मोजला जातो. समजा ही आपली धमनी आहे आणि धमनीमधून काय वाहत आहे तर असं रक्त पूर्ण वाहत आहे. रक्त आतमधून वाहत असताना, फास्टमध्ये वाहत असताना त्याचं ते प्रेशर आहे, त्याचा जो दाब आहे तो ह्या भित्तिकेवरती, धमन्याच्या आतील भित्तिकेवरती तो आपल्याला जाणवतो. मग तो या ठिकाणी मोजला जातो. कोणत्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने? तर स्फिग्नोमॅनोमीटर. जे डॉक्टर आपल्या हाताला असं पट्टी लावून गुंडाळतात बघा, आणि ते एका साईडने असं पंप केलं जातं, एक छोट्याशा फुग्याला ते असं पंप केलं जातं आणि त्याच्यात एक आपल्याला असं एक इन्स्ट्रुमेंट कळते काहीतरी वरी त्या ठिकाणी काय होत आहे तर हा रक्तदाब आपल्याला दिसत आहे. तर रक्तदाब पण आपण मोस्टली त्या ठिकाणी पाहणार आहे. तर रक्तदाबाबद्दल आपण थोडं पाहायचं की रक्तदाब मोस्टली आपल्या परीक्षेमध्ये 3 प्रकारचा विचारला जाऊ शकतो. एक आहे सामान्य रक्तदाब, त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल ब्लड प्रेशर. नॉर्मल ब्लड प्रेशर, सामान्य रक्तदाब. तो किती असतो? तर तो असतो 120 ते 80 mmHg. हे लक्षात ठेवायचं. हा सामान्य नॉर्मल ब्लड प्रेशर, सामान्य रक्तदाब हा एक लक्षात ठेवायचा आहे. आता ह्याच्यापेक्षा कमी जर असेल, याच्यापेक्षा जर रक्तदाब कमी असेल तर त्याला आपण म्हणतो हायपर टेन्शन किंवा निम्न रक्तदाब. काय म्हणू आपण त्याला? तर निम्न रक्तदाब. निम्न रक्तदाब त्याला म्हणतो लो बीपी, लो ब्लड प्रेशर. ओके. आणि तो किती असतो? तर तो असतो आपल्याकडे, तो असतो याच्यापेक्षा कमी असेल 90 ते 60 mmHg. Hg म्हणजे मर्क्युरी. तो पारा किती वरती चढला बघा, आपण त्या मशीनमध्ये बघा, पारा हळूहळू वर चढतो. तो किती मिलीमीटर पारा वरती चढला ते प्रेशर असतं. ओके. तर नॉर्मल ब्लड प्रेशर किती असतं? तर 120 ते 80 mmHg ते युनिट आहे. आणि निम्न रक्तदाब म्हणजे लोअर बीपी म्हणजे किती असतो? तर तो 90 ते 60 mmHg. आता आहे की याच्यापेक्षा कधी जास्त असतो त्याला म्हणतो हाय बीपी. काय म्हणतो आपण? हाय बीपी, हाय ब्लड प्रेशर. तो किती असतो? उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाब त्याला म्हटलं जातं. तर तो असतो बघा, आपण पाहूया त्या ठिकाणी 160 ते 100 mmHg. युनिट विसरायचं नाही, ह्याच्यावर भरपूर प्रश्न आलेला आहे. ओके. तर 160 ते 100 mmHg हा झाला हाय बीपी. आता हाय बीपीला आपण म्हणतो असतो हायपर टेन्शन. काय म्हणतो आपण? हायपर टेन्शन. आणि लो बीपीला आपण काय म्हणतो? तर हायपोटेन्शन. हायपोचा अर्थ असतो कमी, हायपोटेन्शन. हे लक्षात ठेवायचं आहे. हायपो म्हणतो आपण या ठिकाणी हायपोटेन्शन. लक्षात ठेवा, हायपोटेन्शन म्हणजे कमी आणि निम्न रक्तदाब. तो किती असतो? 90 ते 60. नॉर्मल ब्लड प्रेशर म्हणजे सामान्य रक्तदाब किती असतो? 120 ते 80 mmHg. हायपर टेन्शन म्हणजे हाय बीपी, तो किती असतो? 160 ते 100 mmHg. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दुसरं एक आपण त्या ठिकाणी पाहूयात की रक्तदाब तर आपण मोजला, पण कधी कधी आपले डॉक्टर या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट छोटत असतं, असं कानामध्ये लावतात आणि ते इथं आपल्या जिथे हृदय आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी ते हार्टबीट आपली मोजत असतात. तर हार्टबीट म्हणजे त्याला आपण हृदयस्पंदने त्याला म्हणतो आपण हार्टबीट. हार्ट बीट्स. हृदयाचे ठोके देखील म्हणतो आपण. काय म्हणतो? हृदयाचे ठोके देखील त्याला म्हणत असतो. हृदयाचे ठोके देखील त्याला म्हणत असतो आपण. हे मोजण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरतात? तर त्याचं उत्तर आहे तर त्याला आपण म्हणतो स्टेथोस्कोप. काय म्हणतो आपण? स्टेथोस्कोप.
स्कोप हे लक्षात ठेवा. स्टेटोस्कोप असतो ते आपल्याला माहिती आहे. 2 कानामध्ये लावतात, एक असं या ठिकाणी छातीवरती आपल्या काय करतात ते रिडिंग घेत असतात. तर ते आहे स्टेटोस्कोप. रेने लेनेक यांनी शोध लावला त्याचा. किंवा तर रेने लेनेक यांनी याचा शोध लावला होता. लक्षात ठेवा, रेने लेनेक यांनी ह्या स्टेटोस्कोपचा शोध लावलेला. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता नंतर हार्टबीट बद्दल थोडं आपण जाणून घेऊया. तर हार्टबीट बद्दल आपल्याला प्रश्न येत असतो. तर ते कोणकोणते येतात, तर वयामानानुसार हार्टबीटची संख्या वेगळी असते. सहसा प्रौढ व्यक्तीमध्ये एका मिनिटामध्ये हार्टबीटची संख्या किती असते, तर प्रौढ व्यक्तीमध्ये पर मिनिटामध्ये आपण 72 त्या ठिकाणी हृदयाचे ठोके पडतात पर मिनिट. इथं लिहिलं आपल्याला प्रति मिनिट. पर म्हणजे प्रति मिनिट. आता 72. जर एखादा व्यक्ती, तर आपण त्याला म्हणतो झोपलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, झोपलेला व्यक्ती आहे, तो आराम करत आहे, तर त्याचे साहजिक त्याचे हृदयाचे ठोके कमी पडत असतील. ते पडत असतात 5-5. म्हणजे लक्षात ठेवा आपण 55 ठोके. 5 देवाचा नंबर आहे, तो देवाचं नाव घेऊन झोपला आहे. 5-5 2 टाइम, सकाळी आणि रात्री असं समजू शकतो. 2 टाइम तो झोपत असतो 5-5. त्यानंतर तिसरा एखादा व्यक्ती 60 वर्ष झालेला असतो, त्या व्यक्ती म्हणतो वृद्ध व्यक्तीमध्ये हृदयाचे ठोके किती पडतात एका मिनिटामध्ये, तर ते 60 झाली त्याची, म्हणजे त्याला 60 ठोके म्हणून आपण 60 ठोके पडतात. सरासरी संख्या असते, एक्झॅक्ट नसते. आणि त्यानंतर आता आहे सर्वाधिक हृदयाची स्पंदने हार्टबीट कोणत्या व्यक्तीमध्ये असतात, तर ते असतं लहान बाळ असतं. त्याला म्हणतो बालक म्हणतो आपण. काय म्हणतो, बालक. आपण त्याला म्हणतो बाळ देखील म्हणत असतो. ओके, चाइल्ड्स, जन्मलेलं नवजात बाळ आहे, त्याची शरीराची वाढ होत असते, विकास होत असतो, त्याच्यामुळे त्याला रक्त जास्त पुरवठा लागत असतो. ओके, तर म्हणून त्याच्यामध्ये 120 ते 140 त्या ठिकाणी हृदयाचे ठोके पडत असतात प्रति मिनिट. हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण सर्व काही बोलत आहे, हा एक प्रश्न घेतोय आणि दुसरी देखील आपण तुम्हाला माहिती सांगत आहोत. ओके.